हा आणू का? काय हो काकू, किती वेळ झाला फोन उचलत नाही? मला काळजी वाटली ना, काय करत का होता तुम्ही? हा, जरा विचारत होते. हो का? नाही गॅसचीच होते मी. चिवडा झाला आत्ताचा. चिवडा? अगं संपला होता ना महिन्याचा चिवडा. आणि कसला विचार करत होता तुम्ही? काही नाही ग, विचारात म्हणजे काय, मी आज मुद्दामून या मुलांसाठी चिवडा केला आणि रियाला त्याच्यामध्ये मिरगुंड आवडतं म्हणून मिरगुंड घातली. मस्त. इथे बसले माझ्या समोर बया खुर्चीमध्ये, आहे त्या फोन मध्येच लक्ष. मी हाक मारते तिला रिया करून की थोडी चव बघितली की मला बरं ना, मी बाजूला होईल म्हणजे ओट्याची. कधीपासून दमली ग. अहो काकू, घरोघरी मातीच्या चुली, कशाला काळजी करता? म्हणून आता आणि खरं सांगू का, मोबाईल हा विषय सध्या प्रश्नचिन्हच झालाय. जाऊ दे, आता काय बोलायचं हल्लीच्या पिढीला. मला जरा थोडासा ना राग आलाय आणि मी हिरमुसली पण झाली आहे. का हो? आता काय माहितीये का, घरात एवढी माणसं आहेत, प्रत्येक जण आपलं, एक जण मोबाईल मध्ये घुसलेला, एक जण काहीतरी टीव्ही बघतोय, एक जण काहीतरी दुसरंच काहीतरी चर्चा. हो ना. काही लक्ष नाही ग, त्यामुळे काही वाटत नाही ते असं एकत्र घरात राहतोय असं. सारखं काय ग ते मोबाईल. काकू, अहो शांत व्हा. तुम्हाला त्रास होतोय ना? अहो, आम्ही मधली पिढी सुद्धा संभ्रमात आहोत. तुम्ही आजी आणि आम्ही आई वडील. नवीन पिढीच्या नवीन गरजा. आता हे गरजा आहे का ऍडिक्शन? जाऊ दे, पण हे बघ, तू थांब जरा, मी जरा खुर्चीत बसते. चिवडा झालेला आहे. हो. दुसऱ्या गॅसवर करते म्हणजे जरा थोडीशी दक्कन. आणि मग आपण बोलूया. हो काकू. अरे काहीच हरकत नाही, आपण नंतर बोलू. ओके. हा बोला ना काकू. पण तू मला सांग, तुम्ही किती बोललात ना, काही नाही ते नेहमीच आहे आणि आता रुटीन झालंय. पण आम्हाला मोठ्या माणसाला काळजी वाटते ग. काय ते सारखं मोबाईल. अहो, हल्ली शाळेत सुद्धा अभ्यासासाठी मोबाईलच वापरतात. पण अगं, अभ्यास झाल्यावर तो बाजूला ठेवा म्हणून नाही तुम्ही सांगत. तुम्ही तुमच्या कामात असता, ती काही पण मुलं बघत असतात. आता माझी 2 मुलं, त्यांचे 2 मोबाईल, त्यांचा मंथली रिचार्ज, ते इयरफोन्स, रंगीत स्टिकर वगैरे काय काय असतं ते असतं. पण ते आमच्या पगारात वाढलंच ना. आणि दोघंही कमवून सुद्धा ओढाताण ही होतेच आहे. आता माझा मुलगा कॉलेजला जाणार, झालं, लॅपटॉप घ्यायची चर्चा सुरूच झाली घरात. आता लॅपटॉप म्हणजे लाखात आला. आता सर्वसाधारण माणसं लाख रुपये देऊ शकतात का? म्हणजे लोन हे आलंच. आणि लोन आलं म्हणजे तुमचं EMI आलाच. म्हणजे दर महिन्याला पगारात परत EMI भरा, तोही टाइम टू टाइम. सांगा, आता करायचं तरी काय सामान्य माणसानी? खूपच झालेलं आहे. म्हणजे काल बघितलं ना त्या मुलाचं काय झालं? अहो, त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील गेले, तर दोघंही वरतून खाली पडले आणि त्याला बघून त्यांच्या बायकोनी उडी वरतून मारली. झालं, एक कुटुंब उद्ध्वस्त झालं फक्त एका आयफोनसाठी. बोला आता. जिकडे तिकडे जे सगळं काही काही घडतंय ना, तर आमचं तर मोठ्या वयाच्या माणसांचं ठाम मत आहे बाई. अहो, काल मी डॉक्टरकडे गेली होती, तेव्हा सुद्धा एक वेगळाच प्रकार बघितला. 2 वर्षाचा मुलगा असेल त्या आई बरोबर, पण तिला तो एवढा त्रास देत होता आणि त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून चक्क तिने 2 वर्षाच्या मुलाला मोबाईल काढून गेम खेळायला दिला. काय सांगतेस? आता आपणच पॅरेंट्स किती चुकतो हे बघा ना. आम्हालाही कळतं ग, तुमची तडतडच होते.
घरचं बाहेरचं दोन्ही सांभाळता ना तुम्ही, म्हणून आम्ही काय आपल्या घरात बसून तुमची काळजी करणार, दुसरं काय करणार. पण थोडी काळजी वाटतेच ना. नाही, हे कसं सगळं जुळवून आणायचं. आता बघा ना, तुमची पिढी तुमची मतं आणि आजची शिक्षण पद्धती आणि आमची मुलं आणि आम्ही नोकरी करणाऱ्या आया. काय करायचं ना काहीच कळत नाही. कधी कधी वाटतं की सगळंच काही चुकीचं नाहीये, पण हा थोडा कंट्रोल हा व्हायलाच पाहिजे. खरं सांगू का काकू, मोबाईल हा विषय न संपणाराच आहे. चला, मी आता फोन ठेवते. संजूचा प्रोजेक्ट करायचा आहे, केव्हापासून मागे लागलाय प्रोजेक्ट करायचा आहे. त्यामुळे मी आता जरा त्याचा प्रोजेक्ट घेते. हो, कालच ऑफिसला सांगून आली की उद्या उशिरा येणार आहे म्हणून. त्यामुळे आज काही त्याचं टेन्शन नाहीये आणि ऑफिस इकडेच आहे ना, त्यामुळे स्कूटरवर पटकन जाता येईल मला. हा काकू, चल आपण नंतर बोलूया. अगं प्रोजेक्ट तू पुरा करशीलच, पण स्कूटर सावकाश चालव. हो हो काकू, सावकाशच जाईन. बाय.